अर्जुन हा युद्ध करण्याकरिता प्रवृत्त होत आहे, परंतु त्यास युद्ध करण्याकरिता प्रवृत्त झालेला असून सुद्धा तो युद्ध करू शकत नाही. त्याचं एक कारण त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेला मोह. मोह हा युद्धाकडे अर्जुनाची प्रवृत्ती होऊ देत नाही. तो पुन्हा पुन्हा भगवान परमात्म्याला सांगतोय की मी यांना काय करू. या 36 श्लोकाचा अनुवाद पाहिला होता तरी पहा सरळ तो बोलतोय
हा 37 त्रिपाश तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव। माधव इसका अन्वय देखिए, हे माधव तस्मात् वयं स्वबान्धवान् धार्तराष्ट्रान् हन्तुं न अर्हाः हि स्वजनं हत्वा कथं सुखिनः स्याम। या हा अन्वय झाला। याचा अर्थ या प्रकारे आहे, हे माधव, माधव अर्थात माया धव इति माधव, मा अर्थात लक्ष्मी, उनके जो त्यांचे जे पती त्यांना माधव असं म्हटलं जातं। हे माधवा, हे मायेचे पती, हे लक्ष्मीपती, हे भगवान, तस्मात् वयं स्वबांधवान् धार्तराष्ट्रान् हंतुं न अर्हाः, म्हणून वयम अर्थात आम्ही स्वबांधवान अर्थात आपल्या बांधवांस, आपले बांधव धार्तराष्ट्रान् धृतराष्ट्राधिकांस हंतुं अर्थात मारण्यास न अर्हा समर्थ नाहीत, योग्य नाहीत। का बरं? तुम्ही आपल्या बंधू बांधवांस धृतराष्ट्रपुत्रांस का मारू शकत नाहीत? त्याचं उत्तर देतोय ही कारण की स्वजनम हत्वा कथम सुखिनः स्याम, आपल्या लोकांस, आपल्या जनांस मारून आम्ही कसे सुखी होऊ? अर्थात आपणच आपल्या बांधवांस मारले तर त्यापासून सुख आम्हास प्राप्त होणार नाही, अशा प्रकारचे अर्जुन बोलत आहे। ही अर्जुनाची जी वृत्ती आहे ती वृत्ती अवस्था वर्तमानकालिक लोकांमध्ये झाली तरी बरी, तरी जगत चांगलं राहील, परंतु अशी वृत्ती नाहीये। म्हणजे आपल्या सगळे संबंधिकांविषयी प्रीती नाहीये। अर्जुनाच्या अंतःकरणात जी झाली ती योग्यच आहे, त्यांपासून महाभयंकर पाप होतात, त्यामुळे अर्जुन येथून दूर होत आहे। तो बोलतोय पुढील ओव्यामध्ये पहा, तस्मान्नार्हा वयम हंतुं धार्तराष्ट्रान् स्वबांधवान्, या पूर्वार्धाचं व्याख्यान पुढील 2 ओव्यामध्ये आहे। तरी पहा, तस्मान्नार्हा इत्यर्थम, मनोनी मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुती परी दिसतसे। अन्वय, मनोनी मी ये संग्रामी शस्त्र न धरी, हे न करी, हे बहुती परी किडाळ दिसत असे। हा अन्वय झाला। याचा अर्थ मनोनी, मनोनी म्हणजे म्हणून, मी ये संग्रामी शस्त्र न धरी। अर्जुन बोलतोय की यांपासून पाप लागेल, नित्य धार्तराष्ट्रानं काप्रीती साहेब जनार्दन, आम्हाला कोणत्या रीतीने प्रेम प्रीती लब्ध होणार नाही, या आततायांना मारून आम्हाला पापच लागेल इत्यादी अर्जुनाने वचन सांगितली आणि बोलतोय म्हणून आम्हाला पाप लागेल, म्हणून मी हे न करी, मी हे करणार नाही। काय आता पहा एवढे सांग, म्हणून मी ये संग्रामी शस्त्र न धरी, मी या युद्धामध्ये
शस्त्र हातात धरणार नाही व हे न करी अर्थात हे युद्ध स्वजनवधाचे कार्य मी करणार नाही, कारण की हे बहुती परी किडाळ दिसत असे. म्हणजे आपल्या स्वजनांचा वध करणं हे अनेक प्रकाराने पाहिले असता पाप आहे. काय आहे? किडाळ दिसत असे. किडाळ अर्थात पाप. हे पापच दिसत आहे, पुण्य नाही वाटत. आपल्या स्वजनांचा वध केला तर हे आम्हाला पाप लागेल असं दिसतं, म्हणून मी हे करणार नाही, हे अर्जुन बोलत आहे. का बरं अर्जुन हा का असं म्हणतो? कारण का अर्जुन हा भित्रा होता, परंतु पापास भित्रा होता. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं पापास तर भ्यालच पाहिजे. अर्जुन भ्याला म्हणून तो नंतर मोहात जरी अडकलेला असला तरी सुद्धा मुक्त झाला. परंतु आपण पापास भीत नाहीत, म्हणून आपली स्थिती सुधरत नाही. अर्जुनाला ज्ञान प्राप्त झालं, अर्जुनाची ज्ञानाविषयी प्रवृत्ती झाली, परंतु तो केवळ पापास भीत होता. दुर्योधनादिक आणि पांडव यांच्यामध्ये इतकाच भेद. कौरव इत्यादी हे राज्य जाण्यास भीत होते आणि पांडव हे पापांस भीत होते. म्हणून पापास भिलच पाहिजे तो, कारण की जर पाप प्राप्त झालं, पाप आलं तर भगवान परमात्मा दूर होतो, भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. म्हणून या पापा तो स्वतः आपले उद्गार भगवान परमात्म्या पुढे काढतोय, बोलतोय की तुझसी अंतराय होईल, मग सांगेमचे काय उरेल, तेने दुखे हे फुटेल, तुझ विन कृष्ण. अर्जुन बोलला की तुझसी अंतराय होईल, मग आमुचे काय उरेल, सांगे कृष्णा, तुझ विनतेने दुःखे हे फुटेल. अर्जुन काय बोलतोय? तुझसी अंतराय होईल. तुझसी अर्थात तुझ्यापासून, तुझ्याशी अंतराय होईल, ताटातूट होईल, वेगळी कथा होईल. तू माझ्यापेक्षा पृथक जाशील. मग आमचे काय उरेल सांगे, तेव्हा मग नंतर आमचं काय राहील? कारण की जितकं सामर्थ्य पांडवादिकामध्ये आहे ते सगळं भगवान परमात्म्याचं, हे आपल्याला लक्षात येईल. मला वाटतं भागवतातील प्रथम स्कंदामध्येच भगवान परमात्मा जेव्हा निजधामास गेले त्यावेळेस अर्जुन जे एवढा मोठा योद्धा सगळ्या कौरवांपुढे, भीष्माचार्यांसारख्या योद्ध्यांपुढे जो कधी हरला नाही, म्हणजे त्यांच्याशी युद्ध करणारा अर्जुन केवळ सामान्य भिल्लानं त्याला परास्त करावं. म्हणजे सामर्थ्य हे सगळं कोणामध्ये आहे? सामर्थ्य सब आहे यांच्याकडे, परंतु भगवान परमात्म्याचं सामर्थ्य आहे. भगवान परमात्म्यामुळे हे सामर्थ्यवान होत होते. म्हणून तो बोलतोय, जर तुझा आणि आमचा वियोग झाला तर आमच्यात काय राहील, नंतर आमचं काय राहील? तुझं विण हे कृष्णा, तुझं विण तुझ्या वाचून तेणे दुःखे ही फुटेल. त्या दुःखाने म्हणजे तुझ्या वियोगाच्या दुःखाने, तुझ्या वियोगामुळे आमचं हृदय फुटेल, अंतकरण दुभंगून जाईल. आमच्यामध्ये काहीच वास्तविक स्थिती, आमची स्थिती योग्य होणार नाही असं सांगून पुढे बोलतोय की आपल्या स्वजनांचा वध करणं हे आमच्याकडून कधीच संभव नाही. त्यानं कसे
भोग भोगून आम्ही सुखी व्हावं, तर सांगतोय म्हणून कौरव हे वधी जती, मग आम्ही भोग भोगी जती, हे असो मात अघडती अर्जुन म्हणे. म्हणून अन्वय, म्हणून हे कौरव वधी जती, मग आम्ही भोग भोगी जती, हे अघडती मात असो अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणताय म्हणून अर्थात म्हणून हे कौरव वधी जती, या कौरवांस मारावे, मग अर्थात नंतर आम्ही भोग भोगी जती, आम्ही भोग भोगावे. कौरवांचा वध करावा, नंतर आम्ही भोग भोगावे, हे अघडती मात असो, ही न घडणारी गोष्ट राहू दे, असे अर्जुन म्हणाला. ते सोडून दे, म्हणजे आम्ही कौरवांना मारावं मग भोग भोगावे, हे बोलूच नका, हे राहू द्या. बर, आता अर्जुन इतका बोलला की राहू देच, का बरं? अर्जुन का असं का बोलत आहेस? याच्यापासून तर ते तुमच्याशी युद्ध करण्याकरता प्रवृत्त झाले, तुम्ही सुद्धा कौरवांबरोबर युद्ध करावे. जसे कौरव करतात तसे तुम्ही केले तर काय बिघडेल? तर तो बोलतोय, अरे ते ना समज आहे. पोरांनी जर बापाला लाथा मारल्या, छोट्या मुलानं 4-5 वर्षाची किंवा 1-2 वर्षाच्या मुलानं अशा लाथा मारल्या, तर जाणकार व्यक्तीने त्यांना मारू नये की मारावं? रडेल की नाही? तर अर्जुन म्हणतोय यांना कळत नाही. का कळत नाही? न कळण्याचा हेतू सुद्धा दिला. तर बोलतोय यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपातचेतसः कुलक्षय कृतं दोषम् मित्रद्रोहे च पातकम्. या श्लोकाचा अन्वय पहा. यद्यपि लोभोपहत चेतसः एते कुलक्षय कृतं दोषम् मित्रद्रोहे च पातकम् न पश्यन्ति. अर्थ यद्यपि अर्थात जरी लोभोपहत चेतसः, लोभाने उपहत म्हणजे नष्ट झालेले आहे चित्त ज्यांचे, असे पुरुष. अर्थात लोभाने ज्यांचा विवेक नष्ट झाला असे पुरुष, असे येते अर्थात हे अर्थात हे कौरव. लोभाने ज्यांचं चित्त नष्ट झालेलं आहे म्हणजे विवेकहीन झालेलं आहे असे हे कौरव. कुलक्षय कृतम दोषम अर्थात कुळाच्या क्षयाने केलेले दोष, अर्थात कुळाच्या क्षयाने झालेले दोष. दोषम च अर्थात आणि मित्रद्रोहे पातकम, व मित्राच्या द्रोहातील पाप, मित्राचा द्रोह केल्यास झालेले पाप, त्या पापास न पश्यन्ति पाहत नाही. है ना? यद्यपि पाहत नाही. मग काय तरी सुद्धा पुढच्या वळीत येत आहे. कारण की कधी लोभानं ज्याच्या अंतकरणात लोभ असतो ते कशापासूनच झालेल्या पापास पाहतच नाहीत. बस पैसा म्हणून म्हटलं जातं पापाचा बाप लोभ, आणि पापाचं जनक लोभ हा पापाचा बाप म्हटला जातो. इतका भयानक लोभ आहे. कारण की लोभापासून काही आज तर सगळं जितकं होतंय लोभामुळेच, आणखी काहीच नाही. काहीच त्यांना भेटत नाही. कोणाला पैसे भेटावेत ते पैसे त्यांच्या हातातही राहत नाही.
परंतु लोभ, या लोभामुळे मनुष्य एक दुसऱ्याचा घात करतात. परंतु म्हणून सांगितलं जे कौरव आहेत ते लोभोपहत बुद्धित्वात, हे लोभाने बुद्धी त्यांची नष्ट झाली असल्यामुळे कुलक्षय कृतदोष आणि मित्रद्रोहाचं पातक त्याचं अनुसंधानच त्यांना राहत नाही. अनुसंधान नसल्यामुळे युद्धामध्ये त्यांची प्रवृत्ती संभव आहे. त्यांना प्रवृत्त होऊ द्या, परंतु आम्ही प्रवृत्त होणार नाही. बरं, भगवान परमात्मा विचारते, अरे तुम्ही का प्रवृत्त होत नाहीत? जसे कौरव प्रवृत्त होत आहेत तसेच तुमची सुद्धा प्रवृत्ती व्हावी. ते म्हणतात नाही आम्ही जाणतोय. काय जाणता? पुढच्या श्लोकात पहा. कथम न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. हे जनार्दन, कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिः अस्मात् पापात् निवर्तितुं कथम न ज्ञेयम्. अर्थ, हे जनार्दन, जनाचे पाप जन्म अर्धयती किंवा मनुष्यांचे जन्मच नष्ट करणारे आहे भगवान परमात्मन. कुलक्षय कृतम दोषम, कुळाचा क्षय केल्याने अर्थात कुलक्षयापासून उत्पन्न झालेल्या किंवा कुळाच्या क्षयाने केलेल्या दोषांस प्रपश्यद्भिः अस्माभिः, पाहणाऱ्या जाणणाऱ्या आम्ही, अस्मात् पापात् निवर्तितुं कथम न ज्ञेयम्, या पापापासून निवर्तितुम अर्थात निवृत्त होण्यास कसे न जाणावे. आम्ही या पापापासून निवृत्त व्हावे असे कसे समजू नये, अर्थात का होऊ नये. आम्ही तर जाणतोय ना यापासून पाप लागणार आहे, म्हणून त्यापासून निवृत्त होण्याकरता आम्ही का जाणू नये, अर्थात अवश्य जाणावं आणि या पापापासून निवृत्त व्हावं. तर पुढे बर भगवान परमात्मा बोलतात, अरे तुम्हास पाप लागणार नाही. का? एक नियम आहे. कौरव हे जसे लोभाने युद्धामध्ये प्रवृत्त झालेले आहेत, तद्वत तुमची सुद्धा या युद्धामध्ये प्रवृत्ती होणं हे योग्य आहे. तर ते आम्हाला पाप लागेल, आम्ही जाणतो आमच्या अंतःकरणात लोभ नाहीये. अर्जुनानं मध्यभागीच प्रकट केलं, त्रैलोक्याच्या राज्याकरता सुद्धा मी यांच्याशी युद्ध करणार नाही, म्हणून आमच्या अंतःकरणात लोभ नाही, कौरवांच्या अंतःकरणात लोभ आहे, म्हणून कौरव या ठिकाणी युद्धाकरता प्रवृत्त होत आहेत, आम्ही प्रवृत्त होत नाहीत. तर भगवान परमात्मा बोलतात नाही, त्यांची जशी प्रवृत्ती आहे तशी तुमची होऊ शकते. त्याचं कारण काय? एक कारण आहे, शास्त्र सांगताय, हा होतो न निवर्तेत द्यूतादपि रणादपि. जर कोणी एखाद्या क्षत्रियास युद्ध करता बोलावलं, युद्ध करणारा आहे त्यास बोलावलं तर आहुतो न निवर्तेत. जर बोलावलं की युद्धातून तर युद्धाकरता आपण गेलं जावं, द्यूतकडे करता सुद्धा जावं, असे एक वाक्य आहे, म्हणून त्यापासून निवृत्त होऊ नये असं वाक्य असताना मग आता तुम्ही तर स्वतः युद्धाकरता जात नाहीत, त्यांनी तुम्हाला युद्धाकरता बोलवलेलं आहे, म्हणून तुम्ही युद्धापासून निवृत्त न व्हावं, न झाले तरच खरा आपला धर्म होऊ शकतो. तेव्हा भगवान परमात्मा करता अर्जुन उत्तर देतोय, हे भगवान तुम्ही जे बोलले ना ते योग्य नाही. का? यापासून श्रेय होणार नाहीच नाही. आमची प्रवृत्ती यात
होणे योग्य नाही. बर, प्रवृत्ती मनुष्याची कोठे होते माहितीये? श्रेयस साधनाता ज्ञान हे खरं प्रवर्तक असतं. श्रेयस साधनाता ज्ञानम कार्य प्रवर्तकम भवत, है ना. म्हणजे हे कल्याणाचं साधन आहे. अशा प्रकारचं जर ज्ञान झालं तरच मनुष्याची प्रवृत्ती होत असते. या ठिकाणी श्रेयस साधनता ज्ञान हो नाहीये, कारण की हे युद्ध. आणि श्रेय कशाला म्हणतात? श्रेय ते आश्रयोनुबंधी तत्श्रेयम, अर्थात ज्यामध्ये आश्रयाचा संबंध नसतो, ज्यामध्ये दोषाचा संबंध नसतो, तेच खरं कल्याणदायक राहतं, तेच खरं श्रेय आहे. युद्ध हे आश्रय अनुबंधी नाही, अनुबंधी आहे. म्हणजे यात अश्रेयाचा संबंध आहे. काय आहे? जर आम्ही मारलं, युद्ध केलं, तर यांचा वध करणं हेच एक मोठं अश्रेय आहे. म्हणून हे युद्ध हे अश्रेयानं अनुबंधी युक्त असल्यामुळे या ठिकाणी युद्ध करणं योग्य नाही, असं अर्जुन बोलत आहे. तो बोलतोय की जसं शेनयाग आहे, शेनयाग केला तर शत्रूंचा वध होतो, हे खरं. शत्रू मारला जातो. शेनयाग तिथे तलवार घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. आपण इकडे शेनयाग केला, हळूहळू शत्रूचा नाश होतो. परंतु आपल्याला वाटतं हेच कल्याण आहे, हे कल्याण नाही. कारण की नंतर आपणास नरकाची प्राप्ती होते. युद्धा वाचून जर मारलं तर नरकाची प्राप्ती होते. हे आश्रयानं युक्त श्रेययाग असल्यामुळे ते खरं श्रेय मानलं जात नाही, तो खरा धर्म मानला जात नाही. तसंच प्रस्तुत युद्ध सुद्धा अश्रेयानं युक्त असल्यामुळे याला धर्म म्हणता येत नाही. असंच एक वाक्य आहे, फलतोपि च यत्कर्म नानर्थेनानुबध्यते केवलं प्रीति हेतुत्वात् तद धर्म इति कथ्यते. सांगितलं की फलतोपि यत्कर्म अनर्थेन न अनुबध्यते. फलतः सुद्धा काय दिलं? फलतः सुद्धा जे कर्म अनर्थाने युक्त नसते, काय दिलं? फलतः सुद्धा जे कर्म अनर्थाने युक्त नसते, है ना, केवळ प्रीती हेतुत्वा, केवळ प्रेमाचं हे. कारण की आपलं तेच खरं कर्म ज्याचं फळ सुद्धा अनर्थ देत नाही, असं केवळ प्रेम अर्थात केवळ लाभ देणार जे कर्म असतं त्यास धर्म म्हटलं जातं. ते तोच खरा श्रेय आहे. अन्यामध्ये श्रेय नाही. केवळ कशात श्रेय आहे? ज्या कर्मापासून केवळ फल प्राप्त होतं ते कर्म श्रेयकारक आहे. आणि या ठिकाणी युद्ध करणं म्हणजे हे युद्ध आश्रयानं युक्त असल्यामुळे शेनादी यागाप्रमाणे या युद्धामध्ये सुद्धा आमची प्रवृत्ती होणार नाही, असं अर्जुनानं भगवान परमात्म्यापुढे प्रकट करून सांगितलं. आणखी तो बोलतोय, जो काही या आता झालेले दोन श्लोक आहेत त्या श्लोकापैकी पहिल्या श्लोकाचं व्याख्यान केवळ अर्धवट ज्ञानवरायांनी करून सोडले. ते बोलतात, हे अभिमानमध्ये भुलले जरी पा संग्रामा आले तरी आम्हा हित आपुले जाणावे लागे. बोलतात की हे अर्थात हे कौरव अन्वय. जरी हे पा अगोदर घेऊया, पा जरी हे अभिमान मध्ये भुलले संग्रामा आले तरी आम्हा आपुले हित जागावे लागे.
पा बोलतोय, हे बापा, हे भगवंता, अरे बापा, जरी जरी म्हणजे जर, हे अर्थात हे कौरव अभिमानामध्ये बोलले, अभिमानाच्या मदाने मस्तीने बोललेले हे कौरव, हे नंतर ठेवा. जरी अभिमानामध्ये बोलले हे, जरी अभिमानाच्या मदाने बोललेले म्हणजेच धुंद झालेले हे कौरव संग्राम आले, युद्धाकरिता आलेले आहेत, तरी सुद्धा आपले हित जाणावे लागेल, आम्हाला आपलं हित समजून घ्यावं लागेल, है ना. आपण जाणलं पाहिजे, अस्माभी निवर्तितुम ज्ञेयम. नाहीतर काय होतं, आपण आपलंच हित सोडून देतो, अभ्यास करत नाही, है ना. आपलं हित आपल्याला समजलं पाहिजे. खेळ सुरू नाही, है ना. आम्हाला आपले हित जाणावे लागेल, जाणलं पाहिजे. बर, मग हे युद्ध का करू नये, अर्जुनच बोलतोय. हे ऐसे कैसे करावे, जे आपले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे, काळ कुटुंब. आता जी काही ओवी झालेली आहे ना, या ओवीच्या आरंभी यद्यपेतेन पश्यन्ति लोभपहत चेतसा इत्यादिकांचं व्याख्यान अर्ध ओवीत केलेलं आहे, 236व्या ओवीमध्ये, है ना. त्याच्यानंतरची 237वी जी 36वी ओवी अर्धी राहिली, त्या ओवीमध्ये कथम न ज्ञेयम अस्माभिः या पदाचं व्याख्यान आहे. काय आहे, कथम न ज्ञेयम अस्माभिः इतक्याचं व्याख्यान आहे. तत्पश्चात हे ऐसे कैसे करावे, इथून पुढे समजा कुलक्षय कृतम दोषम या पूर्ण पुढील अर्ध्या श्लोकाचं व्याख्यान आहे. कुलक्षय कृतम दोषम प्रपश्यद्भिर जनार्दन. जे आप अन्वय, जे आपले ते आपण मारावे, हे ऐसे कैसे करावे, जाणत जाणताचे काळकूट कैसे सेवावे. हे अर्थात जे आपले आहेत, कोण आहेत, जे आपले आहेत ते, है ना. जे लोक आपले आहेत ते अर्थात त्यांना आपणच मारावे. जे आपले लोक आहेत त्यांना आपणच मारावे. हे ऐसे कैसे करावे, हे असं कसं करावं की जे आपले लोक त्यांना मारावं. जमेल का, आपल्या लोकच आपण तलवार घेऊन उचलावी, पण लोक उचलतात की नाही, मूर्ख आहेत ना ते. बर, ऐसे जाणत जाणताची कैसे सेवावे, काळकूट कैसे सेवावे, जाणत जाणताचे अर्थात जाणत असतानाच, म्हणजे हे विष आहे असं आपल्याला समजत असून सुद्धा काळकूट विष कसं प्याल का. हे लक्षात आलं की हे विष आहे, मग कोण घेईल बरं, कोणीच सेवन करणार नाही मूर्खाशिवाय, है ना. आणखी पुढे बोलतोय, हा आता एक दृष्टांत देऊन सांगतोय. मार्गानं एक आपला व्यवहार आहे, कसा, हाजी मार्गी चालता, पुढा सिंह झाला अवचिता, तो तव चुकविता लाभुआथी. हाजी तर बोलताय अन्वय, हाजी मार्गी चालता अवचिता, पुढा सिंह झाला, तम तो चुकविता लाभू आथी. फायदा मनुष्याचा कशात आहे. हाजी जी महाराज मार्गी अर्थात रस्त्यात चालता, म्हणजे चालत असताना, रस्त्यामधून चालत असताना, अवचिता पुढा सिंह झाला असता, अवचित म्हणजे अचानक पुढे सिंह आला तर, तम अर्थात तर, किंवा अचानक पुढे सिंह आला तेव्हा, तो चुकविता लाभवाती,
तेव्हा तो जर चुकविला तरच काय आहे, फायदा आहे. म्हणजे त्याला रस्त्यानं पुढे आला, आपण बाजूला झालो तर आपला फायदा. कोण भेट याला आहे ना, मग आपली व्हायची समस्या, जावं लागेल की मृत्यूच प्राप्त होईल. म्हणून मनुष्यानं कोणतंही काम विचारपूर्वक करावं, अर्जुन समजून सांगतो आहे की नाही. आणि आपणही विचारपूर्वक कोणते, आपण कधी आपल्या नाशाकरिता प्रवृत्त होऊ नाही. कारण की विद्यार्थी अवस्था ही फारच पूर्ण जीवनाच्या मोलाची अवस्था आहे. म्हणजे पूर्ण जीवन, आज जर आपण विद्या प्राप्त केली तर पुढचं जीवन सुखाचं. आज जर आपण विद्या प्राप्त नाही केली तरी पुढचं जीवन निश्चित दुःखाचं. मग पुढे काहीच नाही. जगामध्ये सामान्य व्यक्तीला किंमत नसते, जगामध्ये विशेष व्यक्तीलाच किंमत असते. म्हणून आपण विशेष अध्ययन करून आपली योग्यता वाढावी, आपण श्रेष्ठ बनावं, तर आपल्याला पुढे कुठे मोजलं जाईल. जास्त नाही, थोडेफार विशेष असतात, त्यांना त्यांच्यानुसार, त्यांच्या विद्येनुसार मोबदला मिळतो. जे सामान्य असतात ते घराकाना घाट का अशी स्थिती होऊन जाते. तो इकडेही राहत नाहीये, तिकडेही राहत नाही, त्याला कोणी भिक्षाही देत नाही है ना, तो भिक्षेच्याही पात्र राहत नाहीये आणि कामाच्याही पात्र राहत नाही, मधली अवस्था होऊन जाते. पुढे पहा, असता प्रकाशो सांडावा, मग अंधकूप आश्रावा, तरी ते थकवणू देवा लाभू सांगे. अर्जुन बोलतोय भगवान परमात्म्याला, हे देवा अन्वय, हे देवा असता प्रकाशो सांडावा, मग अंधकूप आश्रावा, तरी ते थकवणू लाभू सांगे. तो बोलतो, हे देवा ऐका, असता प्रकाशो सांडावा म्हणजे असलेला आपल्याकडे प्रकाश सोडून द्यावा, टाकून द्यावा. मग अंधकूप आश्रावा, आंधळी विहीर म्हणजे अंधाराळ युक्त असलेल्या विहिरीचा आश्रय करावा. सांगा बरं, तर ते थकवणू लाभ सांगे. त्या ठिकाणी कोणता लाभ होईल, अर्थात काहीच लाभ मिळणार नाही. तसंच प्रकाशमान परमार्थ हा, खरं जर परमार्थ दृष्टीने पाहिलं, परमार्थ हा दिव्यासारखा आहे, डोळस आहे. आपण तो परमार्थ, डोळस परमार्थ सोडून द्यावा आणि अंधकारमय संसाराचा आश्रय करावा. तर सांगा बरं, त्यात काय लाभ, काय भेटेल? अर्थात त्याच्यातून काहीच प्राप्त होत नाही, बस दुःखच प्राप्त होईल. म्हणजे अंधाऱ्या विहिरीत गेला तर ठेच लागून पडल्याशिवाय राहणार नाही, त्यास खाली दुःखच भोगावं लागेल. तसंच संसारात गेला तर ठेच लागून दुःख झाल्याशिवाय है ना राहणार नाही. हे म्हणजे ते आपल्याला म्हणतात जातं ना, डॉक्टर बाबालाच बोलतात की कधी कधी, आता सध्या माझं ऐकण्यात नाहीये, परंतु ते बोलत राहतात कधी. जसं आता समजा आपण बाजारात गेलो आणि सगळ्या चारी बाजूने मिरची येतात, तिथे गेलं तर ठसका लागणारच. किती आवरण्याचा प्रयास करा, अंधाऱ्या रात्री चालू लागले तर ठोकर लागून नाक थोबाड फुटणारच, काय प्रश्नच नाही. म्हणून सावध राहावं संसारातून. संसारात दुःखाशिवाय काही ठेवलेलंच नाहीये. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, ते काय नाही, ते सत्यच आहे, परंतु आपणच सुखाचा वाटतो. ही आपली दुर्दशा आहे. पुढे पहा काय बघतोय अर्जुन. तिसरा दृष्टांत देऊन सांगतोय अर्जुन, का समोर अग्नी देखोने, जरी न वचिजे ओसंडोनी, तरी क्षणा एका कवळीने जाळू शकेन. बोलतात, का समोर अग्नी देखोनी, का अर्थात अन्वय, का समोर अग्नी देखोनी, जरी ओसंडोनी न वचिजे, तरी क्षणा एका
किंवा एका क्षणा कवळून जाळू शके. अर्थ का म्हणजे किंवा समोर अग्नी देखोनी, समोर म्हणजे पुढे अग्नीस पाहून, आता पुढे आग लागली, जंगल आहे, आपण जंगलाच्या वाटेने आतमध्ये शिरू लागलो, पुढे एकदम आग लागली, तिथून आपल्याला जायचं होतं, पण आग आली, तर तिथून समोर अग्नी पाहून जर तो सोडून गेला नाही, म्हटला आग मला काहीच करू शकत नाही, है ना, तर तिथंच थांबला तर काय होणार, एका क्षणात ती येईल आणि व्यापून जाळू शकते त्याला. म्हणून तसंच इथे ही पाप, अर्जुन बोलतोय ही पाप, आपण हे युद्ध जर सोडून मी गेलो नाही तर क्षणा एकात मला पाप व्याप्त करून जाळून टाकू शकतील. इतकं सामर्थ्य या पापांमध्ये आहे असं अर्जुन बोलतोय. तसंच संसार जर खरं पाहिलं संसारात तसंच एका क्षणात मनुष्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही संसार. थोडा जरी लोभ आला, संसारिक बुद्धिवृत्ती आल्या तर मनुष्य गेलाच म्हणायचे. परमार्थात आपलं काम आहे ना, परमार्थत चांगलं, विशेषतः आपल्या जितकी सेवा आणि जितकं देशाकरता जास्त काम करता येईल तेवढं करावं. स्वतःचं उदर भरण्यात काही विशेषता नसते. स्वतःचं उदरात आपण चांगलं काम करावं तेच सांगतात अर्जुन. आता आपला सिद्धांत प्रकट करून सांगतोय. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो पहा असती पाहत, ते जाणताई केवियेत प्रवर्तावे. तो बोलतोय तैसे हे मूर्त दोष अंगी वाजो पाहत असती, ते जाणता हेत केवी प्रवर्तावे. अर्थ तैसे हे मूर्त दोष, त्याप्रमाणे हे मूर्त दोष, मूर्त अर्थात मूर्तिमंत दोष, पाप, अंगी वाजो पाहत असते, अंगावर आदळू पाहत असतानाही ते जाणताही, आणि हे आपल्याला माहित आहे, हे जर केलं तर पाप होतंय हे आपल्याला माहित असताना सुद्धा त्यात हेत केवी प्रवृत्तावे. या युद्धामध्ये कसे प्रवृत्त व्हावे बरे, अर्थात प्रवृत्त होता कामा नाही, असल्या युद्धात मनुष्यानं जाऊ नये. ऐसे पार्थती अवसरी म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तू. अर्जुन बोलतोय की अन्वय, ऐसे पार्थती अवसरी देवा म्हणे अवधारी, या कल्मशाची थोरी तुझ सांगेन. अर्थ ऐसे शब्दाचा अर्थ आहे असे बोलून. ऐसे अर्थात असे बोलून. पार्थ ती वेळी देवा म्हणे. पार्थ अर्थात अर्जुन ती वेळी म्हणजे त्यावेळी भगवंताला म्हणाला, या अवधारी ऐक, या कल्मशाची थोरी तुझ सांगे. या पापाची थोरवी म्हणजे पापाचा भयंकरपणा तुला सांगेन, की जर कुळाचा नाश केला तर किती पाप लागतील ऐक, मी तुला इथून पुढे सांगेन. तर अर्जुन इथून पुढे स्वजनांच्या वधापासून होणाऱ्या पापाचं वर्णन करणार आहे. ते आपण उद्या पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.